सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठरगनी प्रतिपाल। सद्गुरु आले, दया केली, परमात्मा स्वतः सद्गुरु बनून आले। सद्गुरु म्हणजे जो खरं ज्ञान देतो, यथार्थ माहिती देतो भक्तीची। आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहोत, आपला इथे काय उद्देश आहे जगण्याचा, आपण का मरतोय, का खपतोय, कोणाचा पाय तुटला, कोणी कॅन्सर भोगतोय, कोणाच्या तोंडाची वाईट अवस्था आहे, कोणाला लकवा मारलाय, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, एकेका परिवाराचे 4-4 सदस्य मरून जातात, डोकं आपटून घेत आहेत। या लोकात तुम्ही राहतात कारण की तुम्हाला पर्यायाबद्दल माहिती नव्हतं। आणि ज्या नकली संतांनी परमात्म्याची वाणी चोरून या राधास्वामी पंथ, धन सद्गुरु पंथ, हा जय गुरुदेव पंथ, हा निरंकारी पंथ, आणि जेवढे पण हे अन्य जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत त्यांना कख पण माहिती नाही, हे सारे काळाचे दूत आहेत, विपरीत ज्ञान देत आहेत आपल्याला। त्यांना ज्ञान नव्हतं, हे सत्य आपल्याला सांगू शकले नाहीत कारण ते सर्व काळ प्रेरित आहेत। पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी भगवान आले होते आणि तेव्हा आपल्या अमृतवाणीने त्यांनी आपले यथार्थ ज्ञान सांगितलं। त्यांचा प्रिय आत्मा धर्मदासजींनी त्याला लिपिबद्ध केलं, ज्याला सच्चिदानंद गणब्रह्मची वाणी म्हटली जाते, जिला आम्ही कबीर वाणी म्हणतो। गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये हेच प्रमाण आहे की आतापर्यंत मी जितक्या पण तुम्हाला साधना सांगितल्या आहेत अर्जुन, 25 पासून 31 पर्यंत, 4थ्या अध्यायातील 25 पासून 31 पर्यंत मंत्रात, तर तो कोणी देवतांची पूजा करतो, कोणी स्वाध्याय करतो, कोणी प्राणायाम अपान क्रिया करूनच प्रसन्न आहे, कोणी योगाभ्यास करतो, आणि कोणी देवतांच्या पूजेपर्यंत सीमित आहे। सगळे आपापल्या साधनांना श्रेष्ठ मानतात, पापनाशक मानतात, पण त्या परमेश्वराने आपल्या मुखकमलातून जी यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती दिली, विस्ताराने दिली आहे, ते तत्वज्ञान आहे। 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात, मग 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की त्या तत्वज्ञानाला जे भगवानाने स्वतः येऊन सांगितलंय, स्वतः सांगितले ते ज्ञान स्वयं कोरा तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे। त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांना प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील। तर त्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं, आणि जसं परमात्म्याच्या लीलेमध्ये लिहिलेलं आहे की ते कशी लीला करतात, परमात्म्याला ओळखण्यासाठी आम्हाला आपल्या त्या सद्ग्रंथांना पुन्हा बघावं लागेल, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत। पवित्र हिंदू धर्मात आपण 4ही वेदांना सर्वश्रेष्ठ मानतो, आणि जोही कोणी साधू संत वेदातील मंत्र म्हणून संस्कृतमध्ये आणि मग त्यांचा अनुवाद आपल्याला सांगत आला, आम्ही त्याला विद्वान पुरुष मानत राहिलो, आणि हे मानत राहिलो की हा वेदांचा मोठा जाणकार आहे, आणि वेदांमध्ये भगवानाचा महिमा लिहिलाय हे मानतच होतो। मग कोणी पुराणांची नावं घेऊन आपल्याला सांगायचं की पुराणांमध्ये असं लिहिलंय, विष्णू पुराणात असं आहे, शिवपुराणात असं आहे, आणि मग पूजा सांगायचे भगवान शंकराची, भगवान विष्णूची। तर आपण हा विचार करायचो की हा विद्वान पुरुष आहे, संस्कृत भाषा जाणतो, संस्कृत बोलतो, म्हणून त्याने या सद्ग्रंथांना नीट समजलं आहे। तर आजपर्यंत आपला हा भ्रम कायम होता आणि आपण विनाशाला प्राप्त होतच राहिलो। 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने येऊन सांगितलं होतं, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ति। 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे यथार्थ ज्ञान दिलं होतं, जे दास तुम्हाला आज सांगतोय। आणि आज तुम्ही शिक्षित आहात, त्यावेळी आपले पूर्वज शिक्षित नव्हते, आणि या नकली
संत ऋषी आचार्य आणि शंकराचार्यांचा दाव लागला होता की जनता अशिक्षित आहे आणि ह्याच गोष्टीमुळे परमात्म्याच्या त्या अनमोल ज्ञानाला आपल्यापासून दूर ठेवलं की कबीर एक धानक आहे, कबीर एक विणकर आहे आणि हा शिक्षण घेऊ शकत नाही, कारण की ब्राह्मण लोक ब्राह्मणांना शिक्षण देत असत. संस्कृत शिकण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता, अन्य कोणी शिकू शकत नव्हतं. ज्यावेळी परमात्मा हे ज्ञान ऐकवत होते त्यावेळी हा असा अडथळा होता. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.